हाय, नमस्कार सर्वांना. मी संध्या तुम्हा सर्वांचं माझ्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. तर व्हिडिओ टाकायला तसं लेट झालं, पण आता व्हिडिओ बनवलेला होता, म्हणलं तर टाकूया. जमतच नव्हतं इतके दिवस, त्याच्यानंतर आज केला व्हिडिओ. व्हॉईस ओव्हर राहिलं होतं. आणि दत्त जयंतीला इथे जत्रा भरते. दत्त मंदिर आहे वरती डोंगरावरती. आणि आलो होतो यात्रेमध्ये. 5 दिवस असते. आम्ही रविवारी आलेलो. खूप मस्त अशी जत्रा भरली. आता एवढी गर्दी नव्हती, दुपारचाच टाईम आहे. आम्ही अलिबागपासून थोडंसं दूर असल्यामुळं लवकरच आलो होतो 3 वाजता. आणि मंदिराकडे इथून जाता येतं, पायऱ्या आहेत. श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं पाठीवर मस्त छान लिहिले. ते पायरीला पादुका ठेवल्यात. मग पादुकाचं दर्शन घेतलं आणि वर चाललो होतो. मंदिरात जायचं असं विचार चालला होता आमचा. संकष्टी पण होती. मंदिरात जाऊया. दूर आहे तसं इथून चालायला. चालताना काही व्हिडिओ केला नाही आणि अर्ध्या मधातच गेलो आणि मग चालण्याची कोणाचीच कॅपॅसिटी नव्हती. मग ते म्हणले जाऊ दे, आपला जत्रेत वेळ जाईल म्हणून मग अर्ध्यातून खाली आलो. आणि ह्या सगळे आता पाळणे वगैरे सुरू झाले होते. दुपारी बंद होते, 5 वाजलेत, आता सगळं सुरू झालं. गेल्या वर्षी याच्यामध्ये मी बसले होते. म्हणजे आम्ही सगळेजण बसलो होतो पहिल्यांदाच बसलो. आणि खूप फिरतं बाबा हे गोल गोल. आम्ही सगळेजण खूप घाबरलेलो. मला म्हणत होते बसायचं का तुला यावर्षी. म्हणलं नको बाबा. गेल्या वर्षी आम्ही साईदण्याला पण घेऊन बसलेलो, ती पण घाबरली. सगळेजण घाबरलेलो आम्ही. असं कोणच नव्हतं राहिलेलं तो घाबरला नाही म्हणून. खूप फिरते ते बोट. त्याच्यानंतर साईदण्याला मी असं एक डॉल घेतली होती, तिला पाहिजे होती. ती काय सोडायला तयार नव्हती, सोबतच घेऊन फिरलं तिने तेवढी यात्रा. आता यात्रेमध्ये अशा मेकअपच्या वगैरे मस्त अशा खेळण्या, लहान पोरांचं खूप मजा असते. घेत आलो. थोडंसं पाळणे वगैरे सुरू झाले होते. अलिबागच्या जत्रेमध्ये पाळणे, बोटी असं काहीच नव्हतं यावर्षी. त्याच्यामुळं आता ह्या दत्त जयंतीच्या यात्रेला चाललेलो आम्ही. सगळे आता थोडंसं उशिरा सगळे सुरू झालेत. इथे हे वरती मंदिर आहे. पाठीमागच्या साईडनं चलत गेलं तर डायरेक्ट गाडी जाते वर. पण आम्ही आता समोर जत्रा भरले त्याच्यामुळे समोरच्या रस्त्याने आलो. अलिबागला सगळं 100 रुपयाला आहे. मोठा गशपाळणा, ब्रेक डान्स, टोरा. आणि इथं म्हणजे सगळं 50ला आहे. आणि म्हणलं चल मग बसूया आपण ह्याच्यामध्ये. बरेच दिवस झालं बसले. वर्षातून एकदाच असते जत्रा, त्याच्यामुळे असं मस्त एन्जॉय करायला भेटते. आणि मग मला बसले. साईदने येणारच नव्हती, तिला घाबरले होते, तिला खूप भीती वाटते. नंतर असं फिरायला लागलं गार मज्जा येते. पण खूप छान वाटत होतं, मस्त असं फिरायला. साईदने घाबरते त्याच्यामुळं. आणि माझी मैत्रीण हे दोघीजणी बसणार नव्हत्या, त्या दोघीजणी खाली थांबल्यात. दिसल्या का तुम्हाला? आरुष म्हणत होता अजून फिरवा, त्याला मस्त वाटत होतं. आणि घरूनच विचारत होता मम्मी आपण कशात बसायचं आहे. त्याचं सारखं चाललेलं आपण ह्याच्यात बसूया, त्याच्यात बसूया. त्याचा मित्र आहे ओमकार आणि सई, मित्र आणि मैत्रिणी त्यांचे पण मित्र आहेत ते समोरचे. त्यांचं दिवसभर चाललेलं आपण ह्याच्यात बसायचे, त्याच्यात बसायचे. पण शेवटी बसले की मग सगळेजण खुश झाले. असलं भारी फिरवत होता गार. सगळे आतडी कुतडी एकत्र झाले. मज्जा पण येते ना. त्याच्यानंतर आम्ही उतरलं त्यातून. आणि साईदण्या बोलत होते मला सोडून तू का गेलीस मम्मी, मी तुझ्याशी बोलणार नाही बोलली आहे. आणि नंतर मग म्हणते भीती वाटते, आता मला सोडून नको जाऊ बोलत होती. नाराज झाली होती तिला. मला पण पाठवायचं नव्हतं आणि आपण पण जायचं नव्हतं. आता बोलते याच्यात नको बसू, पप्पाला बसू दे. आणि मग आता टोरामध्ये तिच्या पप्पाच बसले, मी नाही बसली. कारण हे खूप फिरते. मी 2-3 वर्षाखाली एकदा बसले होते, त्याच्यानंतर काय बसली नाही. ब्रेक डान्सच बरं वाटतं त्याच्यापेक्षा.
आता हे सुरुवातीला खूप हळूहळू फिरलं मस्त गोल गोल, पण नंतर असं फिरलं ना खाली वर आतडी कुतडी सगळे एकत्र होऊन चिरकायच लागले सगळेजण नंतर तर. कधी खाली तर कधी वर, कसा फिरतंय गारगार. असलं फिरलं ना. आरुषचे पप्पा तर वरूनच आरडायला लागले होते. सई पण चिरकायला लागले होते. आरुषच शांत बसले, सईला पण सहन नाही झालं आणि त्यांना पण सहन नाही झालं. सगळे ते आल्यावर नंतर खाली उतरल्यावर म्हणत होते बापरे लय फिरलो रे. शेवटच्या राऊंडला तर खूप भीती वाटत होती म्हणत होते. खूप फिरते टोरा टोरा. पण आम्हाला काय जमतच नव्हतं ते वाजवायचं कसं असतं ते. त्याच्यानंतर मग आता लहान मुलांच्या खेळण्यामध्ये बसूया म्हणलं. सायद्याला छान पण वाटते आणि मम्मी मला धरून बस, मम्मी मला धरून बस असं म्हणत होते. त्याच्यानंतर मग ट्रेनमध्ये बसलो होतो लहान लेकरांच्याच. आरुषला वाटत होतं मी ड्रायव्हर आहे बघा कसा गाडी फिरवते म्हणजे तर म्हणायचं. त्या दोघांची मस्ती चालली होती सई आणि आरुषची, आपण ड्रायव्हर आहे म्हणून, कारण आम्ही पुढल्याच ह्याच्यावर बसलेलो. परत सैद्यामध्ये होते राऊंड व्हायच्या टाईमला आलं की घाबरल्यासारखं करते. पण छान वाटत होतं तिलाही. गेल्या वर्षी लहान होते त्याच्यामुळे घाबरली होती. आता एवढं या वर्षी जरासं कमी झाली तिची भीती. त्याच्यानंतर बोटीमध्ये बसवलं होतं. लहान लेकरांचं जास्त खेळणे आहेत आणि प्रत्येकात बसायचं असं ह्यांचं फिक्सच होतं. प्रत्येक खेळण्यामध्ये बसणार म्हणजे बसणार. आम्ही पण म्हणलं जाऊ दे आता यात्रेमध्ये हे एवढंच तर असतं खेळायसाठीच. आरुष तर मस्ती कुठं पण करते. एवढी जागा आहे तरी ते मुद्दा म्हणून यांना त्रास द्यायलाच येते सईज्ञाला ना सईला. मस्त यांचं चाललं होतं बोटीमध्ये. टक्कर द्यायची म्हणत होता बोटींची. आणि हे बघा घाबरत नाही म्हणून कसं दाखवत होते ॲटिट्यूडवाले. तोंड वाकडं करते माझ्याकडे बघून. परत अजून हेलिकॉप्टरमध्ये बसायचं. बापरे किती बसणार आहेत. ह्याच्यात नको बोलली बसायला. किती छान असते लहानपणीची जत्रा. मस्त असं झालं आमचा एन्जॉय. आणि हे दोघांना पण आवडीचं आहे. इथे काय पडत नाही लागत नाही, डोकं फुटायचं टेन्शन नाही काय नाही. मस्त उड्या मारायचं. दोघं बहीण भाऊ असं बरोबर चाललं होतं. आरुषला सांगितलं आता वर तू काळजी घे बाबा ती पडली तर, कारण मोठे पोरं पण खूप असं मस्ती मुद्दा म्हणून उड्या वगैरे मारतात. ती घसरत खाली यायचं होतं तर आरुषनेच ओढला तिला धरून. काळजी घेत घेत जास्त